हम लोगों को समझ सको तो समझो दिलबर जानी, हम लोगों को समझ सको तो समझो दिलबर जानी। संविधान एक लोकतंत्र है, बातें हमने मानी, इतने सारे धर्म यहाँ पर ना किसकी मनमानी। हमने बोली है अंग्रेजी फिर भी अंदाज है देसी, हम है भारतवासी, हम है भारतवासी, हम है भारतवासी, हम है भारतवासी। आज ना 15 ऑगस्ट आहे ना, 26 जानेवारी. तू तुझ्या हातात झेंडा का धरला आहेस? आज संविधानाचा जन्मदिवस आहे. संविधानाचा जन्मदिवस? मला तर माझा जन्मदिवस माहिती आहे, माझ्या मैत्रिणीचा जन्मदिवस माहिती आहे. संविधानाचा जन्मदिवस कुठला रे? हेच तर आहे आपलं दुर्दैव. तू विचार पाहू सर्वांना, आज संविधानाचा जन्मदिवस आहे. ते कोणाकोणाला माहित आहे? तुला माहित आहे? नाही. तुला माहित आहे? नाही. तुम्हा सर्वांना माहित आहे? नाही. नमस्कार मंडळी, आज 26 नोव्हेंबर संविधान दिन. या संविधान दिनानिमित्त गौलवाडी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ विद्यालय विद्यार्थी आपल्या समोर संविधानातील महत्त्वाचे मूल्य पथनाट्याच्या आधारे मांडणार आहेत. पथनाट्याचे नाव आहे आमचा स्वाभिमान भारतीय संविधान. आमचा स्वाभिमान भारतीय संविधान, आमचा स्वाभिमान भारतीय संविधान, आमचा स्वाभिमान भारतीय संविधान। स्वतंत्रता को बल देता है, समता न्याय का फल देता है, जिसकी बदौलत भारत देश को दिया यहाँ सम्मान है। भारत का संविधान है, भारत का संविधान है, भारत का संविधान है, भारत का संविधान है, भारत का संविधान है। आम्ही प्रकाश ज्योत उजळीत चाललो, नव्या युगाच्या धुंदीत चाललो, आम्ही प्रकाश ज्योत उजळीत चाललो, नव्या युगाच्या धुंदीत चाललो। अरे कसली प्रकाश ज्योत उजळी, अरे कसली प्रकाश ज्योत उजळीत चालू. मी आहे धर्मवाद, मला सगळीकडे हवा अंधकार. धर्म आणि अंधकार या मानवाने केली माझी निर्मिती, म्हणून या जगात चालते माझीच वर्दी. संप्रदायाच्या बाबतीत माझीच आहे श्रेष्ठता, म्हणून या जगात चालते माझीच सत्ता. सर्व मानव समाजाला जातीपातीवरून कधी करू देणार नाही, कोणाला एकमेकांचे सन्मान, म्हणून मी आहे जातीवाद. वर जातीच्या बाबतीत माझी आहे श्रेष्ठता, म्हणून माझी चालेल या जगात सत्ता. माझा धर्म श्रेष्ठ, माझी जात श्रेष्ठ, मी श्रेष्ठ. मी श्रेष्ठ. थांबा, काय चालवलंय तुम्ही? यापुढे तुमची सत्ता चालणार नाही. कोण आहेस तू बाई, अशी का करतेस घाई घाई? मी आहे लोकशाही, मी आहे लोकशाही, मी आहे लोकशाही, मी आहे लोकशाही. मी सरकारशाही बघितली, मी हुकुमशाही बघितली, मी अकबरशाही बघितली, मी मुघलशाही बघितली, मी निजामशाही बघितली, मी बालूशाही पण बघितली आहे. ही कोणती शाही म्हणायची? जेव्हा भारताची सामान्य जनता अनेक गुलामगिरी समस्याने पीडित होते, तेव्हा त्यांच्या संघर्षातून मी जन्माला आले. मी आहे लोकशाही, मी लोकांसाठी लोकांमार्फत चालवले राज्य, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही आहेत माझी अपत्य. मी आहे स्वातंत्र्य, अख्ख्या विश्वातील मानवाचा प्राण मानवाचा. मी आहे स्वातंत्र्य, अख्ख्या विश्वातील मानवाचा प्राण मला मिळवण्यासाठी अनेकांनी दिले बलिदान, म्हणून जगात आहे मला महत्त्वाचे स्थान. आजही माझ्यावर कोणाची वाकडी नजर फिरली तर लोक सारे पेटवून उठतात. मी आहे एक मूल्य संविधानाचा, माझ्यामुळेच होतो विकास व्यक्ती महत्त्वाचा. राज्यघटनेचे कलम 19 ते 22 मध्ये मला हक्क दिला आहे, मला हक्क दिला आहे बंधनातून मुक्तता, पण हा स्वैराचार नव्हे, माझ्यामुळेच येते खऱ्या अर्थाने समता. मी समता, माझ्यामुळे जाते मानवांची सत्ता. माणसाने माणसाशी जन्मजातीत भेदभाव न करता एकत्रितपणे वागणे म्हणजे समता राज्यघटनेचे कलम 19 ते 22 मध्ये समतेला हक्क दिला आहे. कायद्यापुढे सर्व समान, न कोणी जास्त न कोणी कमी, यांची राज्यघटनेची दिली आहे आम्ही. मी आहे बंधुता, मानव जितका एकच आहे, सांगे तुकोबाची गाथा गीता, कुराण, बायबल यामध्ये सांगितले आहे बंधुता. भारतभूची आम्ही लेकरं एक दिलाने राहू, एक दिलाने राहू, एक दिलाने राहू. मी आहे न्याय,
स्वतंत्र समता व बंधुता यांच्या वेळेस ज्या वेळेत येतो अगं त्यावेळेस जनतेला काही सुचत नाही काय करावं त्यावेळेस मी त्यांच्यामध्ये धावून येतो. मी आहे न्याय. जेव्हा भारतीय जनतेच्या हक्कावर येतो दगा होतो जेव्हा अन्याय तेव्हा राज्यघटनेचे कलम 32 नुसार मागता येतो सर्वांना न्याय. धर्मवाद, भ्रष्टाचार, जातीयवाद आता तुमचा टिकावा लागणार नाही कारण की भारतीय राज्यघटनेत स्वीकारले आहे धर्मनिरपेक्षतेचे तत्व. हम लोगों को समझ सको तो समझो दिल भर जानी. हम लोगों को समझ सको तो समझो दिल भर जानी. संविधान एक लोकतंत्र ये बात है हमने मानी. इतने सारे धर्म यहाँ पर ना किसकी मनमानी. हमने बोली है अंग्रेजी फिर भी अंदाज है देसी. हम है भारतवासी हम है भारतवासी हम है भारतवासी हम है भारतवासी. आत्ताच आपण संविधानावरती पटनाट्य बघितले मंडळी. जगात जेव्हा नीतिमूल्यांचा ऱ्हास व्हावा लागतो ते अत्याचार शोषण वाढीस लागतो यावेळेस कल्याणकारी राजे समाजसुधारक यांसारखे महामानव नीती जन्मास घालते. हे महामानव आपल्या समाजाला समता बंधुता एकता शोषण अन्याय मुक्त करून स्वातंत्र्य देशाचे रक्षण करण्यासाठी अशा प्रकारचे कार्य संविधानाचे शिल्पकार व मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना तयार करून आपल्या समोर एक आदर्श निर्माण केला आहे प्रस्थापित केला आहे. अशा या महामानवास आमचे त्रिवार वंदन. त्रिवार वंदन त्रिवार वंदन. भारत की शान भारतीय संविधान भारत की शान भारत